महाराष्ट्र राज्यातील सर्व बांधवांसाठी एक विशेष आणि जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी एक अतिशय मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली. राज्य सरकारने या संदर्भातील एक नवीन शासन निर्णय जी प्रसिद्ध केला, ज्याबद्दल आज आपण सविस्तरपणे हे माहिती बघणार आहे. कारण की तुमच्या मनात असलेला सगळ्यात मोठा प्रश्न, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते, म्हणजेच की मार्च महिन्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार, या संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय हे सरकारने आता जारी केलेला आहे. तर मित्रांनो बघा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तर बहुतांश लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा झालेला आहे. सरकारकडून ती प्रतीक्षा आता पूर्ण झालेली आहे. आता लागलेली वाट तुमची असणार आहे मार्च महिन्याचा हप्ता हे कोणत्या दिवशी येणार, कारण की बघा सरकारने ते देखील आता जारी करून टाकलेलं आहे. तुमची आतुरता इथं पाहण्याची वाट सरकारने संपवलेली आहे. बघा, आर्थिक वर्षाचा थेट इथं लास्ट एंडिंग असतो, त्यामुळे आता काळात या वितरणाची प्रक्रिया इथं खूप वेगाने सुरू असतं. आता तुमची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. नवीन शासन निर्णय सरकारने काढलेला आहे. निधी वाटपाची हालचाली वेगाने सरकारने सुरू केलेल्या आहे. आता मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यावर सरकारने आणलेली आहे. सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक अडचणी, तांत्रिक गोष्टी ह्या पूर्ण केलेल्या आहेत. तर मित्रांनो, या योजनेचे पैसे नेमक्या कोणकोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आणि कोणकोणत्या तारखेला आपल्याला क्रेडिट होणार याची सविस्तररित्या माहिती तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. कारण की बघा, अशाच प्रकारच्या सरकारी योजना हे तुम्हाला आता डेली यावरती भेटत राहणार. तर व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आणि मित्रांनो बघा, आता मार्च महिन्याचा हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी क्रेडिट होणार याची तारीख सरकारने कोणती जारी केली हे तुम्हाला सांगतो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. मार्च महिन्याचं अनुदान खात्यात जमा होणार हे पाहण्यासाठी राज्य सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाचा म्हणजेच शासन निर्णय इथं प्रसिद्ध करण्यात आला असून ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण की थेट संबंध निधी वितरणाचा असतो. कारण की आपण जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत एक नवीन आदेश हा सरकारने जारी करून टाकलेला आहे. आता बघा, 16 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृतपणे हा निर्णय जारी केलेला आहे. आता या निर्णयाचा नेमका कोणता विषय असणार आहे हे आपल्याला बघणे अनिवार्य असणार आहे. कारण की मार्च महिन्याचा हप्त्याची तारीख यामध्येच आता इथं लपून बसलेली आहे. राज्यातील महत्वाकांक्षी अशा क्रांतिकारी सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेसंदर्भातील तुम्हाला माहितीच आहे की 2025-26 या वर्षासाठी सरकारने निधी नियोजन केलेलं आहे. परंतु जर आपण पाहायला गेलं तर हे तारीख काय असणार आहे, ज्या तारखेला आपल्याला मार्च महिन्याचा हप्ता आपल्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आणि सरकारी योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. आता जर आपण पाहायला गेलं मित्रांनो, तर 2025 आणि 26 या नवीन आर्थिक वर्षासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून सामाजिक सुरक्षा आणि कल्याण या विभागामार्फत विशेष बालकांच्या जसं की संगोपनासाठी मोठा निधी सरकारने आता मंजूर करण्याची मागणी केलेली आहे. क्रमांक X म्हणजे 12 जो सामाजिक न्याय आणि बाल कल्याणशी संबंधित असणार आहे. याच्या अंतर्गत बाल संगोपन योजनेसाठी भरघोस तरतूद आता सरकारने निधी उपलब्ध करून दिला. आता आपण जर पाहायला गेलं तर स्वयंसेवी संस्था या देण्यात आलेल्या अनुदानासाठी थेट आता मदतीची संकल्पना सरकारने मांडलेली आहे. 60 कोटी रुपयांचा निधी सरकारने आता तब्बल इथं सरकारने मंजूर करून टाकलेला आहे. सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट हे तुमच्यासाठी असणार आहे की 60 कोटी निधी आता सरकारने तरतूद इथे बँकांना देऊन टाकलेली आहे. मध्यशिवाय आपण जर पाहायला गेलं तर सरकारने स्पष्ट भाषेमध्ये सांगितले की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT प्रणालीच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट होणार आहे. आपण जर पाहायला गेलं तर 60 कोटी हा निधी सर्वात मोठा निधी असणार आहे. आता आपल्या महाराष्ट्रातील पूर्ण निधी वाटप होऊनही यामधले पैसे उरणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे. आपण जर पाहायचा विचार केला तर आर्थिक जसे की लाभार्थी बाल संगोपन योजना लाभ घेत असेल किंवा ज्यांची आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जी योजना सुरू केली त्यांच्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आणि नवीन अपडेट ठरणार आहे. हा निधी आता लवकरच वितरण व्हायला सुरुवात होईल. आता आपण जर पाहायला गेलं तर अजूनही या योजनेचा लाभ घेतला नसेल किंवा तुम्हाला याबद्दल माहिती हवी असेल तर नक्की त्या योजनेचे नियम आणि अटी शर्ती समजून घ्यायचं तुमच्यासाठी अनिवार्य असणार आहे. कारण की निराधार बालकांच्या संगोपनासाठी त्यांच्यापर्यंत मदत पोहोचण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारने एक आनंदाचा निर्णय या सर्व बालकांसाठी आणि निराधार व्यक्तींसाठी घेतलेला आहे. आता या योजनेचे थेट पैसे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पोहोचणार आहे. त्याची तारीख काय असणार आहे ही तारीख तुम्हाला सांगतो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला.
कारण की बघा, सरकारने याचा आता तारीख कोणती ठरवलेली आहे, ज्या तारखेला आपल्या खात्यामध्ये पैसे वेळेवरती जमा होणार, हे तारीख तुम्हाला बघायची आहे. सुरुवातीला एकदा तारीख सांगितली जाते, त्यानंतर बघा नक्कीच हे तारीख बदलल्या जाते. जेव्हा पैसे जमा होण्याची वेगळी तारीख येत असते, त्याच तारखेला तुम्हाला पैसे इथं जमा झालेच पाहिजे. आता सरकारने वेगवेगळ्या तारखा आधी दिलेल्या होत्या, त्या तारखा सरकारने बदलवलेल्या देखील होत्या. आपण जर निम्म्या लोकांच्या खात्यात पैसे येतात, परंतु निम्म्या लोकांनाच प्रतीक्षा करावी लागते. तर आपण जर पाहायला गेलं, तर शासनाला इथं आमची एक नम्र विनंती असणार आहे, कारण की निराधार योजनेचे लाभार्थी इथं परिस्थिती समजून घेता त्यांच्या वेळेवर खात्यावरती जर का पैसे आपण जमा केले, तर 100% त्यांना कुठला तरी आधार मिळत असतो. आता याची तारीख काय असणार आहे? तर मित्रांनो बघा, तुम्हाला पैसे येण्याची तारीख आता सरकारने जारी केलेली आहे. तुम्हाला 10 मार्चपर्यंत 100% पैसे येऊन येऊन जाणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. बाकी बघा मित्रांनो, अशा पद्धतीची नवनवीन माहिती आहे. असेच तुम्हाला कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साइडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला डेली भेटत राहणार. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.